तोंडात टाकताच विरघळणारे अगदी पेढ्यासारखे मऊसूत उपवासाचे साबुदाणा लाडू कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी कढईमध्ये 1 कप साबुदाणा 3 ते 4 मिनिटांसाठी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्याला पूर्णपणे गार करून घेऊया. अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट त्याला सुद्धा थोडंसं परतवून घेतलं. साबुदाणा पूर्णपणे गार झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामधून याची एकदम छान बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची. तयार केलेली साबुदाण्याची पावडर मैद्याच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायची आहे. वरती जे जाड कण शिल्लक राहिले असतील ते पुन्हा मिक्सरला फिरवून असं बारीक पीठ तयार करून घ्यायचं. भाजून घेतलेलं डेसिकेटेड कोकोनट ते सुद्धा बारीक फिरवून घेतलं. त्यानंतर लाडू अजून छान चविष्ट होण्यासाठी अर्धा कप काजू घेतले, त्याची सुद्धा पावडर तयार करून घेतली. त्यानंतर पाऊण कप साखर मिक्सरला फिरवून त्याची सुद्धा पावडर तयार करून घेतली. पिठी साखर यामध्ये घातली, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अर्धा कप साजूक तूप गरम करून घेतलं, ते यामध्ये घालायचं आहे. संपूर्ण साहित्य मिक्स करून छान छोट्या-छोट्या साईजमध्ये उपवासाचे हे साबुदाणा लाडू तयार होतात. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.